नेत्यांनी आधी त्याग करावा. देशाच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी राष्ट्रपतींसह सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींचं 1 वर्षाचं मानधन घोटवण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर माझंही मानधन थांबवा अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे. या पत्रामुळे आता राजकीय चर्चांना नवं वळण मिळालं आहे. मी आज हे 4 भाषेतले पत्र, एक मराठी, एक गुजराती, एक इंग्रजी आणि एक हिंदी, असे हे 4 पत्र माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान यांना दिले. त्याचा आशय असा आहे, 5 राज्याच्या निवडणुका घेतल्यावर देशात आलेले बिकट आर्थिक संकट, देशावर आलेले बिकट आर्थिक संकट यामध्ये आपण जे 1 वर्षाच्या उपाय सुचवले, भारत देशातील आपण व राष्ट्रपतीसह सर्वांनी आजी माजी लोकप्रतिनिधींचे 1 वर्षाचे मानधन गोठवले तर भारत सरकारच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला फार मोठा हातभार लावू शकतो व सहकार्य होईल. महाराष्ट्रातून मी एक माजी लोकप्रतिनिधी आहे. आपण व राष्ट्रपती सहित सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींनी सोबत माझेही मानधन 1 वर्षाकरता गोठवण्यात यावे, देशाच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावावा हीच प्रांजळ इच्छा. कार्यवाही शीघ्रगतीने कळवावी. देशामध्ये फक्त जनतेने करावे आणि लोकप्रतिनिधींनी ज्ञान सांगावे हे मुळीच आपण चालू देऊ नका. आपणापासून, राष्ट्रपतीपासून, आमच्यापासून ही सुरुवात करावी करता हे पत्र देत आहे.